So, Curious Mind या वर्षात घेऊन आता रोबोटिक्स सोबत विच ब्लेंड्स टेक्नॉलॉजी विथ ट्रेडिशन, इनोव्हेशन विथ डिवोशन. सो या वर्सा आम्ही गेल्या वर्साप्रमाणे या वर्सा आम्ही रोबोटिक्स सोबत इव्हेंट लॉन्च केला आसा. हितून बेसिकली 3 मेजर कॅटेगरीज आसा. भुरग्यांनी कितें करप की घरान जे गणपतीचे डेकोरेशन करतात त्या डेकोरेशनाक एक टेक्नॉलॉजिकल ट्विस्ट दिवप. टॅक माटोळी हो पयलो आमचो कॅटेगरी. तितून जी माटोळी बांधता ताका टेक्नॉलॉजिकल ट्विस्ट दिवन ताका टच सेन्सर लावन किंवा QR कोडिंग करून ही माटोळी आमकां लोकां मदीं प्रेझेंट करप. दुसरी आसा ती रोबो आरती, where students should create a circular motion creating robot whereby the aarti is कॅरीड आउट गणपतीच्या फुड्यान आरती जी करता ती रोबोटान करची अशें सेकंड कॅटेगरी आसा. आनी थर्ड कॅटेगरी जी आसा ती मुशक बॉट. सो गणपतीचें वाहन मुशक ताका लायफ हाडून ताका सेन्सर लावन किंवा ताका मुवमेंट दिवन ते मुशक गणपतीच्या भोंवतणी हें करप म्हणजे लायफ परफॉर्मन्स दिवप अशें मुशक बॉर्डाचें कॉम्पिटिशन. हे सगळे तिनूय कॅटेगरी केल्या उपरांत त्या भुरग्यांनी तेजें रिकॉर्डिंग करून ते आमकां इन रील फॉर्मेटान सबमीट करप. असो हो आमचो रोबोटिक चवथीचो प्रोग्राम आसा. सो बेसिकली इन शॉर्ट कितें म्हणल्यार भुरगे जे ऑब्झर्वर्स आसा चवथीचें डेकोरेशन जेन्ना जाता तेन्ना बेश्टे पळयता ते आतां तेंचे इन्वॉल्वमेंट चवथीच्या डेकोरेशनाक वाडपाचें आनी टेक्नॉलॉजी यूज करप. इन्स्टेड ऑफ अब्युजिंग टेक्नॉलॉजी इन वॉचिंग रील्स, दे आर इन्वायटेड टू यूज टेक्नॉलॉजी बाय क्रिएटिंग रील्स. आणि Government of Goa has been fully supporting this initiative, and from the Honorable Chief Minister's side, he's already asked Director of Education, Director of Technical Education, CM Cares, my Art and Culture, ESG, Information Department, Director of Panchayat, and all to support this initiative so that as many children can participate in this competition. Because finally, as we know, the future is all technology, and we want as many children to get into technology at this very early stage, because more they learn early, the better they have opportunities for the future. The job roles which will be there for the future, 85% are not yet known, and the faster we get into it, the more the scope for our Goan children. So requesting the media to kindly support this initiative. We would want as many children across Goa to participate in this competition, so that and one more thing which I would like to convey is we are also trying the final winners to be taken to ISRO so that they know what exactly happens in today's AI driven age, in the technology age today. Thank you. Thank you. जमिले सगळे मीडियाचे रिप्रेझेंटेटिव्स, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे रिप्रेझेंटेटिव्स आणि बांगलादेश सगळे इन्फ्लुएन्सर्स ज्यांनी गेल्या वर्साक क्युरियस माइंड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या संस्थे संबंधी आपली आपुलकी दाखयली. हांगा ESG आणि ITG दोन्ही यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आसात. एखादी प्रश्न येऊ शकता की तुका कितें इंटरेस्ट आसा प्रोग्राम. हांवें फाटल्या जवळ जवळ 55 वर्सां शिक्षणा भितर काम केलां, आनी ह्या 55 वर्सांत हांवें अनुभवलां की पॅटर्न ऑफ एज्युकेशन आणि कंटेंट ऑफ लर्निंग टिचींग हे बदलता. आणि जो देश हे आपणायता जितल्या बेगीन तो देश किंवा तो प्रांत आसा पळय तो मुखार वता. जशें युरोपाक घडलें सादारणशे 10 ते 20 वर्सां म्हणजे 2 डिकेडी भितर शिक्षणाची पद्दत बदलपाक जाय. हांव म्हजी सांगपाक जर जायत, हांव म्हजी भुरगेपणांत जेन्ना चवथेक तिसरेक वतालो तेन्ना पाटी घेवन आनी धवी काडी आसताली ती घेवन वतालो. आतां ती पाटी आनी काडी खंय दिसत ना. ताजे नंतर मागीर पेपर पेन पेन्सिल आयली. आतांच्या भुरग्यां कडेन कॉलेज लेवलाची पळयत जर जायत भुरग्यां कडेन पेन पेन पेपर आनी पेन्सिल बी कांय आसत ना. त्यो इमिजिएटली ओपन करतात मोबायल आनी ताजेर ते तांगेले सगळे दिसभरची जी कितें कार्यावळ आसा पळय ती सगळी नोट डावन करतात किंवा वर्किंग जे आसा पळय सगळें ताजेर बेस करतात. आनी त्यामुळे खंयचेय इन्स्टिट्यूशन खंयचीय संस्था विच प्रमोट्स टेक्निकल एज्युकेशन सुभाष शिरोडकर 12 वरां सुद्दां येवपाक तयार आसता. आनी ह्याच धर्तीचेर फाटल्या सादारणशे 5-10 वर्सांत हांव वेगळ्या वेगळ्या संस्थां भितर गेलो, वेगवेगळ्या हायस्कुलान गेलो, वेगवेगळ्या हायर सेकंडरीत गेलो की more and more number of students should go for technical education. In fact, शिरोड्या म्हणजे हायस्कूल आसा थंय आमी एक थोडेशें कंपल्सरी केल्लें आसा.
ज्याका 60% किंवा 70% मार्क्स पडटा, 60 म्हटले आता, तो कुठे सायन्स वचूकच जाय. बिकॉज टुडे वी लिव्ह इन अ एरा ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आणि त्यामुळे एन केन प्रकारे भुरग्यांक त्या गजालीकडे हाडप, त्या गोष्टीकडे हाडप खूप महत्वाचे. आणि म्हणून हांव सोदतालो म्हाका कोण तरी मनीस जाय आशिल्लो हू टेक इट एज अ मिशन, टेकिंग टेक्नॉलॉजी टू द ग्रासरूट लेवल, बारीक समाजा कडेन, शहरांतल्यान, गांवांतल्यान वगैरे. And I found Mr. Yogesh Kelkar doing this job. So, moment I came across him, of course, he is my friend for the last almost 30-35 years. पण जेन्ना चौगले कॉलेजीत हांव एक ताज्या कार्यक्रमाक गेलो, and that was संकल्पना 1. आणि थंय जे हांवें पार्टिसिपेशन पळयलें, भुरग्यांचें पार्टिसिपेशन पळयलें, आय वॉज मच इम्प्रेस्ड. हांवें म्हटलें नाव ही इज द रायट मॅन टू टेक अवे अँड टेक फर्दर द मिशन दॅट आय हॅव इन माय मायंड. आणि तेन्नाच्यान आय एम असोसिएटेड विथ हिम. आणि त्यामुळे ते मागीर एखादी सांगली वचपा आसुवी, एखादी जिम्बाब्वे अजून वचपा आसुवी, आय हॅव नेवर सेड नो टू हिम अँड टू द इन्स्टिट्यूट विथ अ शेअर मायंडसेट. एकच गजाल लक्षात घेऊन की आमची भुरगीं जी आसा पळय न्ही, गोंयची भुरगीं आसा पळय न्ही, ही सगळीं भुरगीं टेक्नॉलॉजीवर वचपाक जाय. बाकीचे विशय ते शिकूं. आनी आय टेल यू, सरप्राइजली इन द लास्ट 5-6 महिन्या भितर they had an opportunity to have a lead at Zimbabwe. आणि 6 महिन्या भितर जिम्बाब्वे देशान इतले डिसिजन्स घेतली की दिस हॅज बिकम, टेक्नॉलॉजी हॅज बिकम देअर नॅशनल सब्जेक्ट. सो मच सो आय टेल यू, दे गॉट what I should say, orders and leads for almost all the schools, all the provinces. Of course, fortunately, गोंयांत सुद्दां आमच्या माननीय मुख्यमंत्र्यान सगळ्या स्कुलां भितर रोबोटिक्स अँड कोडिंग कंपल्सरी सुद्दां केल्लें आसा. पण ताका जर ओपनिंग दितलें जर जाय जाल्यार म्हाका दिसता की आतां जे तुमी हांगसर डेमो पळयलो पळय न्ही, ज्या पद्दतीन भुरग्यांनी आपले स्कील जे दाखयल्ले आसा. एक लक्षात घेयात, आमी टॅक माचोळी म्हणटा, तातूंतल्यान, त्या माध्यमांतल्यान ऑफकोर्स आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट माचोळीचे कॉम्पिटिशन करता की सगळ्यांत चड आयटम कोणी लायले. आनीक म्हाका खबर आसा, याद आसा सुद्दां, बितोडीच्यान काही भुरगे वेस्टर्न घाटां वताले आनी थंय 2-2 दीस रावप आनी थंय माटोळीचे आयटम मेळटा पळय ते सगळे हाडप. आनी तांचो रिकॉर्ड असो आशिल्लो की 300, 400, 450 अशा प्रकारचे आयटम्स ते थंय साकून हाडटाले, विच इज व्हेरी रिच एरिया. म्हाका ते निमित्यान सांगत आसता तें अशें की भुरग्यांक आमी माटोळीचें सामान लाय तें म्हाका तरी खबर नाशिल्लें. हांगाचो उपयोग कितें, कितें उपयोग आसा, हें कित्याक वापरतात, हें कित्याक जाय वगैरे वगैरे. तर ह्या माध्यमांतल्यान आमची यंग जनरेशन जें आसा पळय तांकां बी आनी जाणटेल्यांक सुद्दां हो एनवायरमेंटल इम्पॅक्ट जो आसा पळय न्ही, वेगवेगळ्या गजालींचो हो कळटलो. आनी मागीर ती झाडां सांबाळपाक जाय, ती फुलां सांबाळपाक जाय, ती फळां सांबाळपाक जाय, ताज्या मुळाक लागून, ताज्या सालीक लागून वगैरे वगैरे हें सगळें लक्षांत येतलें. वी वील बी व्हेरी क्लोज टू एनवायरमेंट, लक्षात घ्या, जो विशेष करून मोठ्या प्रमाणात म्हणजे काही आमचे रिसर्चाक पळय न्ही ते सोडले जर जाय जाल्यार यंगर जनरेशन जे आसा पळय इज मुवींग अवे फ्रॉम द एनवायरमेंट. सो ते लागीं येवचें आनी तांकां पक्का म्हायती मेळची. आनी म्हणून आय थिंक टॅक माटोळी हांव त्या भयंकर नदरेन पळयता, की उमेदीन पळयता की हें समजा 1,500 भुरगीं, हें समजा 10,000 भुरग्यांनी, 20,000 भुरग्यांनी, 30,000 भुरग्यांनी हें जर फॉलोअप केलें जर जायत आनी कन्सिस्टंटली जेन्ना ती मुखार भुरगीं वतलीं तेन्ना ही सगळी वनस्पती ज्यो आसात पळय न्ही, जी विच आर रिचनेस, विच इज द रिचनेस ऑफ द स्टेट. पावस भरपूर पडलो म्हणून जायना, पावसा बरोबर हे सगळें जें आसा पळय न्ही, हांवें पयर एक मेळ्ळो, तो दुबय रावता. तो सर की समजा आमी म्हणपाक हांगसर 2030च्यान 40 उलयतात. दे आर प्लॅनिंग अँड वर्किंग फॉर टुवर्ड्स 60. तांच्यो एअर टॅक्सी आहा पळय न्ही ऑलरेडी हे म्हणटात यूज. दुबय एअर टॅक्सी ऑलरेडी इन यूज. आमी हांगसर उलयत थंय आसात, आमचे बुकार हें जावना अजून. पूण दे आर थिंकिंग ऑफ 60s and 2060s and 80s. म्हणजे लक्षात घेवपाक जाय आमी की आमी इफ वी वॉन्ट टू स्टँड इन द वर्ल्ड कॉम्पिटिशन विथ अवर, ऑफकोर्स आज आमी आसात नंबर 1 आसात इन द वर्ल्ड एज फार एज IT इज कन्सर्न. पूण सगळ्याच बाबतीत आमी जर वयर वतली जर जायत आनी आमचे भुरगे म्हणजे भावी पिढी जी ते रावतली जर जायत, आय थिंक ते 30 वर्सां 4 वर्सांच्या भुरग्यां भितर हें दिवपाक जाय. म्हाका आनी कोण सांगतालो की चायनात तांची अशी पद्दत आसा की सादारण 3 वर्सां भुरगो रावता पळय न्ही, ते बॅलन्सिंग अशें हें आसता पळय, खेळणेशें आसता, ताजे भुरग्याक हें करून पळयतात आनी ताजे वयल्यान ते थारायतात की हो भुरगो आसा पळय तो खंय वचपाक म्हणटा तो.
म्हणून लक्षात घेवपाक जाय की एडवान्स कंट्री ज्यो आसा पळय न्ही खंयचे पद्दतीन तांगेले न्यू जनरेशन मुखाली जनरेशन तयार करपाक पळयतात म्हणटात त्यानुसार हो एक ल्हानसो एटॅम्प्ट हांचे कडेन चलता म्हणजे बाबी योगेश केरकर सचिन शिरोडकर आमचे मनोज परब हांचे कडेन चलता ॲक्च्युली आय एम मच इम्प्रेस वीथ आनीक म्हजो नेहमीच सपोर्ट आसतलो एज लॉंग आय कॅन वॉक अँड आय कॅन टॉक आय विल बी ऑलवेज देअर टू प्रमोट टेक्निकल एज्युकेशन हे जाता जाताच चवथ जाता जाताच मागीर दिवाळी येतली दिवाळेक ऑफकोर्स आय एम ऑफ द ओपिनियन दॅट नरकासूर कडेन पेक्षा श्रीकृष्णाचे करात सायमल्टेनियसली श्रीकृष्ण जे आसा पळय भगवद्गीता जे पळय न्ही इट्स अ ट्रेजर ऑफ द वर्ल्ड त्यामुळे भगवद्गीते संबंधी इनफॅक्ट आय एम गोइंग टू हॅव अ कॉम्पिटिशन ऑफ श्रीकृष्ण इन द बोरिंग विलेज त्या भुरग्यांक पूर्ण तांकां प्रायज मेळिल्लें फर्स्ट प्रायज मेळिल्लें त्या भुरग्यांक सांगलां यू ऑर्गनायज अ कॉम्पिटिशन फॉर द एंटायर गोवा ऑफ अ श्रीकृष्ण इमेज तयार करपाची आणि ताजेर मागीर भगवद्गीतेचे श्लोक जे आहा पळय न्ही त्या श्लोकां संबंधी कॉम्पिटिशन दवरपाचें लेट अस लर्न वॉट इज भगवद्गीता अँड लेट अस ट्राय टू गेट इट इम्बायब्ड इन अवर पर्सनल लायफ तर हे खूप महत्वाचं जावन आसा ताजे नंतर मागीर क्रिसमस आसा आता वी कॅनॉट वॉट आय शुड से लिमिट स्कीप इट क्रिसमसा संबंधी सुद्दां म्हाका दिसता आमच्या भुरग्यांक आमी इग्नोर करपाक जाय आमच्या लोकांक सगळ्यांक सगळे समाज बरोबर घेवन वचपाक जाय आनी त्यामुळे क्रिसमसाक सुद्दां कॉम्पिटिशन जे पळय ते सुद्दां ताजेच सुद्दां तयारी करची अशा प्रकारची म्हजी विनंती आसा थोडक्यात सांगपाचें म्हटल्यार गोवा हॅज टू बी नंबर 1 ऑफकोर्स क्युरियस मायंडा कडेन हांव असोसिएट जाल्लो आसा आनी कळटा त्या प्रमाणे लक्षांत येता त्या प्रमाणे आनी ते म्हायती येता त्या प्रमाणे दे हॅव डिसायडेड टू कवर ऑल द 30 districts of Maharashtra. All 30 districts of Maharashtra, as far as curious mind technology is concerned. गोंयचे 12 तालुके आणि 12 तालुक्यांबरोबरच गोंयची जवळजवळ 25 सुमार मेजर विलेजीस ज्या एक ग्रेड विलेज म्हणजे ज्या विलेजीत 11 पंच आसात तर अशा प्रकारची विलेजा पळय त्या विलेजीत आनी कॉन्सन्ट्रेट करपाक केल्लें आसा आतां ऑफकोर्स जातलें केन्ना हे सगळें इलेक्ट्रॉनिक मिडिया मागीर इन्फ्लुएन्सर्स हांणी सगळ्यांनी जर बरो सपोर्ट केलो तर जाय कारण सुभाष शिरोडकर म्हण किंवा योगेश म्हण घराघरांक वचून सांगूंक शकना की तुमी त्या हातूंत कॉम्पिटिशनाक भागी जाय अशें म्हणून दीस इज पॉसिबल ओन्ली विथ युअर हेल्प आनी तें जावचें म्हजी अशी उमेद आसा की आमकां कित्याक हांव एकदां म्हणजे सादारणशे 20-30 वर्सां पयलीं पुण्यांत गेल्लो सुभाष तरेचें फूल पळयलें आय वॉज सो सॅड अरेच्चें म्हटलें अशे प्रकारचें फूल हांवें खंय पळोवंक नाशिल्लें म्हणजे इन द लास्ट 40-50 इयर्स म्हणून निसर्ग जो आसा पळय न्ही ताजी भुरग्यांक सामकें एक्वायटन्स दिवप लोकांक आनी समाजाक कळप हें खूब म्हत्वाचें आसा दुसरें हांवें पळयलें सी तुमचें हें जें आसता पळय टॅक्नॉलॉजी बदलता म्हणजे शब्द जे आहा पळय बदलतात आज इतले नवीन शब्द नवीनच्या भुरग्यांक खबर आसपाक जाय समाजाक खबर आसपाक जाय हांवें पळयलें की तो कामत भुरगो आशिल्लो पळय न्ही तो भुरगो आपल्यान तो टॅक बुटाक वॉश करपाक कितें कितें वापरलें कितें कितें आयटम वापरले सेन्सर्स कसले वापरले तुझे बाकीचे इक्विपमेंट्स किती वापरले आयटम्स किती वापरले हे सगळं सांगतात आणि भुरग्यां म्हणजे युसी ताचे फाटलो दुसरो एक हेतू आसा आमकां चवथीक गोंयांतच जवळ म्हाका दिसता 7 दीस मात हॉलिडे आसता तर 7 दीस आमी नेवरी खावपाक जाय लाडू खावपाक जाय आनी पोगडला बातमी आनी आरती म्हणपाक हे 7 दीस भुरग्यांची इन क्रिएटिव्हिटी वचपाक जाय ती क्रिएटिव्ह वचपा खातीर म्हणून हे कॉम्पिटिशन जे आसता न्ही म्हजे नजरेन तरी एज अ टीचर नजरेन आय टेल यू इट इज गोइंग टू बी व्हेरी गुड provided the teachers have to be proactive in the respective schools. आणि फाल्यांच्यान जर त्यांच्या भुरग्यांक सांगलें जर जाय दिस इज अ टार्गेट सेट फॉर यू आनी इवन आय से फॉर यू फॉर द एंटायर क्लास फूल क्लासाक ते टार्गेट दिल जर जाय जाल्यार क्लासांतले 30 किंवा 40 भुरग्यां पळय एवरीबडी वील गेट इनवॉल्व आनी तातूंत भितर मागीर इनोव्हेशन जी येता पळय न्ही क्रिएटिव्हिटी येता पळय न्ही आय टेल यू दॅट इज गोइंग टू बी अ ब्लेसिंग दॅट्स गोइंग टू बी अ ब्लेसिंग फॉर एवरीबडी हे फक्त कॉम्पिटिशनाक अमके पार्टिसिपेट जाले आणि अमके प्राइज दिली ह्या निमित्तान न्ही आय टेल यू जशें हांव जिम्बाब्वेक आनी आय वॉज जस्ट थिंकींग हांव जिम्बाब्वे वचून हांव वचपाचो मुखाल्ले 2-4 म्हयन्यात तर जिम्बाब्वेच्या लोकांनी हे कित्याक घेतलें कारण डिसिजन कित्याक घेतलें की तांगेली 1200 स्कुलां सगळीं प्रमोट करचें म्हणून वाय बिकॉज देर लिडर्स एंड देर पीपल दे आर व्हेरी फ्रिक्वेंटली विजिटींग युरोप दे आर व्हेरी फ्रिक्वेंटली विजिटींग युअर अमेरिका आणि त्यामुळे थंय एडवान्समेंट जो जाता पळय न्ही आनी जाला पळय न्ही तो पळोवन तेंच्या लक्षांत तांणी थारायलें की आफ्रिका फाटीं उरपाक जायना झिम्बाब्वे फाटीं उरपाक जायना वी हॅव टू बी इन द वर्ल्ड मार्केट विथ नॉलेज आनी विथ वॉट सॉर्ट ऑफ नॉलेज टेक्निकल नॉलेज आनी म्हणून आमी गोंयांत सुद्दां ऑफकोर्स गव्हर्मेंटान डिसिजन बरें घेतिल्लें आसा की रोबोटिक्स आनी कोडिंग इंट्रोड्यूस करून पूण म्हाका दिसता की आमी सारके एनजीओ जे आहा पळय म्हणजे आमचे हे जे आसा पळय न्ही क्युरियस मायंड सारके
इश्यूशी जे आमी ताणें आनी मुखार सरपाक जाय आनी पळोवपाक जाय की तालुका वायज विलेज वायज आमची कॉम्पिटिशन जावपाक जाय. एक बरें दिसलें आसा की खुबश्यो संस्था आहा पळय, फॉर एक्झाम्पल सम्राट क्लब ही जी आसा पळय आनी तुजें हें केल्लें आसा, कितें केल्लें आसा, पार्टिसिपेशन दाखयल्लें आसा. तशे प्रकारचे लायन्स क्लब, रोटरी क्लब हे सगळ्यांक पार्टिसिपेट जावपाक जाय. यू सी वी शूड मेक इट इज अ मुवमेंट. म्हणजे एक अपील आसा लोकांकय बीन आनी बाकीच्या मिडियांक बीन, वी शूड मेक इट एज एन अपील, सॉरी एज अ मुवमेंट फॉर टेक्नॉलॉजी. हांव काल न्ही पळय 2 दिसां पयलीं म्हाका जस्ट हॅड एन ऑपॉर्च्युनिटी. म्हाका दुबय आनी थंय म्हणजे सासर आनी थंय पळयलें जर 30 वर्सां पयलीं आनी थंय पळयलें जर जायत जाल्यार इन दॅट कॉलनी देर अबाउट 10+10-20 बंगलोज. हांव जस्ट म्हायती घेता म्हणजे पासय वता तेन्ना हे कोण, हो डॉक्टर, तो कोण पायलट, तो कोण नेवी आसा, चवथी थंय आसा आनी कितें आसा, ऑल टॉप गायज. आय टेल यू दॅट इम्प्रेशन अबाउट 30 years बॅक इज इन माय मायंड स्टील. कशें आमच्या गोंयांत ऑल्टरनेट, ह्या घरांत अमको आसा, त्या घरांत अमको आसा, त्या घरांत वाय वी शूड हॅव अ थिंक ऑफ अ विलेज which is of a security staff, which is of a peons, which is of a clerks, which is of a अशें कितें बारीक कित्याक करचें. आनी आय टेल यू गोवा आनी गोवन स्टुडंट्स आर व्हेरी इंटेलिजंट. फक्त इतलें कितें वी हॅव टू गिव देम ऑपॉर्च्युनिटी, वी हॅव टू गिव देम अ पोजिशन लायक. आनी हें मेळ्ळें जर जाय, आय टेल यू गोवा कॅन चेंज अँड गोवा कुड बी द टॉप इन द कंट्री. आणि ही अपेक्षा घेऊन, ही भावना घेऊन, हे विचार घेऊन आयच्या प्रेस कॉन्फरन्स हांव सहभागी जाल्लो आसा. आय वूड अपील एवरीबडी ओवर हियर की बाबा अलॉंग विथ युअर बाकीचे ऍक्टिव्हिटी जे आसा पळय, मे बी इलेक्ट्रॉनिक मीडिया वगैरे वगैरे, this would be an I would say a real contribution for the growth of Goa. ऍटलीस्ट म्हाका तर म्हणजे 55 वर्सां नंतर अशें दिसता की आनी जन्म घेतलो जाय जाल्यार तो फक्त शिक्षणा खातीर घेवपाचो म्हणून आनी दुसऱ्यांच्या कामाक न्ही. इतलें हांव सांगून I thank you all and also thank Mr. Yogesh Kirkar for inviting me for this occasion.